अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे गोवा येथून लक्ष्मीकांत आमोणकर या दादांचा. दादा म्हणतात, संतांनी ज्या धरिले हाती जय गजानन, जो मदतरूप ठरला तो देवरूप ठरला. आपल्याला योग्य वेळी योग्य पद्धतीने एखादी मदत पोचणे हा नियतीच्या खेळाचाच भाग असतो. माझ्या बाबतीत असं अनेक वेळा झालं की कुठे जंगलात अथवा अन्य अडनीट जागी गाडी बिघडल्यामुळे म्हणा अथवा अन्य कारणाने म्हणा मला मदतीची गरज भासावी आणि कुणीतरी मदतरूप ठरावा. अर्थात याकरिता अगदी लहानपणापासून आईकडून चालत आलेली गजानन महाराजांची भक्ती नेहमीच मदतरूप ठरली आहे असा माझा दृढ विश्वास आहे. मी लक्ष्मीकांत आमोणकर, गोवा. खरं सांगायचं तर आजचा हा अनुभव मी आणि माझी पत्नी सौ ललिता आम्हा दोघांचाही आहे असं म्हणता येईल. ललिता ही अगदी लहानपणापासून गजानन विजय ग्रंथ वाचित आली आहे. हा अनुभव दोघांचाही म्हणायचा. तो अशासाठी की या प्रकरणात मी 8-10 दिवस कोमात होतो. त्यामुळे त्या काळात जे घडलं ते ललितानेच मला सांगितलं. गोव्यातील डिचोली तालुक्यात आमोणा हे आमचं मूळ गाव, म्हणून आम्ही आमोणकर. अर्थातच या कारणाने गोव्याकडील भागात आमोणकर हे आडनाव खूप ठिकाणी तुम्हाला आढळून येईल. पणजी येथे हेड ऑफिस जवळ आमचं स्कूटर दुरुस्तीचं दुकान आहे. तर पणजीपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मिरशी येथे वास्तव्य आहे. 31 डिसेंबर 2016 शनिवारी मी रात्री 9च्या सुमारास दुकान बंद केलं. त्या दिवशी प्रथम मी रायबंदर येथे माझ्या एका मित्राकडे गेलो. तेथून मिरशी येथे जाण्यास निघालो. रस्त्यावर काळोख होता. त्या काळोखात अचानक माझ्या स्कूटरसमोर काहीतरी काळ्या रंगाचं कुणीतरी आलं. धाडकन आवाज झाला. माझी ठोस झाली. मी स्कूटरवरून दूर फेकला गेलो आणि बेशुद्ध झालो. रात्रीच्या त्या काळोखात मी काही वेळ तिथे तसाच राहिलो असतो तर तोच दिवस माझ्या तेथील आयुष्यातील शेवटचा दिवस होता. पण मला ओळखणारा एक पुंडलिक आमोणकर म्हणून तिथे आला. मला मदतरूप ठरला, देवरूप ठरला. अन्य काही लोक तिथे जमा झाले. पुंडलिक मिरशीला जाऊन त्याच्या ॲक्टिवावर माझ्या पत्नीला व वहिनीला अपघातस्थळी घेऊन आला. बाजूच्या शेतात एक काळी गाय उभी होती. तीच काळी गाय अचानक माझ्या स्कूटरसमोर आल्याने पुंडलिकाने दोघींना सांगितलं. आता त्या जागेवर मी नव्हतो. माझी स्कूटर तेवढी होती आणि रस्त्यावर पडलेले रक्ताचे डाग. रक्तबंबाळ अवस्थेत लोकांनी मला पाहिलं. माझं डोकं फुटलं होतं. कानातून रक्त येत होतं. कॉलर बोन तुटून डाव्या बाजूला बरगड्या फ्रॅक्चर झाल्या होत्या. मी अर्थातच बेशुद्ध अवस्थेत होतो. लोकांनी 108 नंबरला फोन करून ॲम्ब्युलन्स बोलवली आणि मला बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. योग असा होता की माझा मोठा भाऊ श्री दिलीप आमोणकर त्याच हॉस्पिटलला शस्त्रक्रिया विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होता. अपघाताच्या दिवशी तो दौऱ्यावर होता, पण बातमी समजताच तो तातडीने परतला. मला ICUमध्ये ठेवण्यात आलं. मला पाहून डॉक्टरांनी पुढील काही दिवस अत्यंत धोक्याचे असल्याचं घोषित केलं आणि आमच्या घरातील वातावरण गंभीर झालं. अशा प्रसंगात माणसाला त्या दैवी शक्तीची आठवण येते. आमच्या घरी गजानन महाराजांची भक्ती आहेच, सोबत पावसच्या स्वामी स्वरूपानंदाचाही कृपादृष्टी आहे. घरात सर्व भावूक झालेत. ICUमध्ये नातेवाईकांना प्रवेश निषिद्ध असला तरी अगदी सकाळी विशिष्ट वेळात जवळ जाऊन एखादी व्यक्ती पेशंटला पाहू शकते. सौ ललिताने गजानन महाराजांना म्हटलं, महाराज, मिस्टरांच्या मध्ये चैतन्याची खून दिसू दे. 1 जानेवारीला सकाळी गजानन महाराजांची लहान पोथी घेऊन महाराजांचं नाव घेत ललिता माझ्या बेडजवळ आली. तिने ती पोथी माझ्या अंगाला स्पर्श करीत नखशिखाच अंगावरून फिरवली. महाराजांना तळमळीने
प्रकृतीविषयी प्रार्थना केली. मी त्या 8 दिवसात कोमात असल्याने काहीच बोललो नाही, पण पोथी फिरत असताना मी हात दे गो परमेश्वर असे काहीसं अस्पष्ट पुटपुटलो. माझी प्रकृती गंभीरच होती. तो दिवस पार पडला. मात्र 2 जानेवारीला अचानक डॉक्टरांच्या हालचालींना वेग आला. दवाखान्यात एकच धावपळ सुरू झाली. माझ्या बेडजवळ कुठलंसं मशीन आणतायत. डॉक्टर आपापसात गंभीर चेहऱ्याने बोलतायत. डॉक्टरने माझ्या छातीवर एका हाताचा तळवा ठेवून दुसरा हात त्या हातावर ठेवून दाब देणं सुरू केलं आहे. अशात एक डॉक्टर आयसीतून बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं, आमोणकरांच्या सर्व नातेवाईकांना इथे बोलावून घ्या. आम्ही प्रयत्न करीत आहोत, पण आम्हालाही काही मर्यादा आहेत. बट आफ्टर ऑल गॉड इज ग्रेट. हे ऐकून उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. मी जाणार हे सर्व समजून चुकले. काही दैवी चमत्कारच वेगळं काही घडू शकतो या भावनेतून घरी गुरुजीकडून महामृत्युंजयाचा जप करण्याचा निर्णय घेतला गेला. सोबतच गजानन महाराजांचं अखंड नामस्मरण सुरू झालं. सोबत कुणी गजानन बावन्नीचं वाचन करू लागलं. महाराजांना अर्थतेने आयवन होत राहिलं. नामस्मरणात तो दिवस दडपणाखाली पार पडला. मी गेलो नाही, रात्र वैर्याची आहे, जागे रहा अशा गंभीर वातावरणात ती रात्रही पार पडली. जानेवारीची 3 तारीख उजडली. सूर्यप्रकाश पसरला आणि चमत्कार घडला. माझ्या तब्येतीत लक्षात येण्यासारखा सुधार होऊ लागला. प्रार्थना फळाला आली. हार्टबीट्स पुन्हा पूर्वपदावर येण्याची सूचिन्ह दिसू लागली. कुठलंही ऑपरेशनशिवाय माझं हृदय पूर्व धावू लागलं. म्हणता म्हणता 7 जानेवारीचा शनिवार आला. मी शुद्धीवर आलो. डोळे उघडून सर्वांना बघितलं. 22 जानेवारी रोजी मला डिस्चार्ज मिळाला. इसवी सन 1999 पासून नित्यनेमाने मी शेगावला जातो आहे. दर श्रावणात घरी गजानन विजयाचं पारायण करायचं आणि पारायण पूर्ण झालं की शेगावला दर्शनासाठी जायचं. हा माझा नेम अजूनही सुरू आहे. महाराजांच्या चरणी भावना दृढ आहेत. म्हणूनच हॉस्पिटलमधून सुट्टी झाली तेव्हा डॉक्टरांनी म्हटलेले वाक्य आम्हाला अजूनही आठवत आहे. डॉक्टर म्हणाले होते, हे कसं काय घडलं हा चमत्कारच आहे, पण एक सुपर पॉवर आहे हे खरं आहे. एनिवे, ऑल द बेस्ट. तब्येतीची काळजी घ्या. लोक ज्याला सुपर पॉवर म्हणतात, आम्ही गजानन महाराज भक्त त्याला समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज असं म्हणतो. आणि असं काही घडलं की हात जोडून त्यांचं स्मरण करतो. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.